नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी आता विचार करत असते. तेवढ्यातच तिथून मामी तिचं लक्ष तिच्याकडे देते आणि म्हणते की नक्की या ईश्वरीचं काय चाललंय, हिच्या मनात काय चाललंय. देवळात आल्यापासून हिच्या डोक्यात ना काहीतरी विचार सुरू आहेत आणि नक्की ही काय विचार करते ना, हे जरा काढायला पाहिजे. नक्की हिच्या मनात काय चाललं हे बघायला पाहिजे. नाहीतर उगीचच डोक्यावरून पाणी गेलं की काहीही कळणार नाही. मामीच्या डोक्यात ते सुरू असतं. तर आकाश नमो भेटलेले असतात. दोघंही ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतात. काय बोलावं एकमेकांना काहीही समजत नसतं. नमो आता आकाशकडे बघते आणि त्याला म्हणते की सर सॉरी माझं चुकलं. तेव्हा मग तो म्हणतो की येस तू सॉरी का बोलतीयस, पण हे सगळं तू वागली आहेस ना, तुला काय वाटतं की एका सॉरीने. तेव्हा मग ती म्हणते की मला माहिती आहे सर, माझं चुकलं आहे, पण आता जाऊ दे ना. माझा राग यावेळेला शांतच होत नव्हता. मलाही कळत नव्हतं की मला असं का होतं आहे ते. खरंच माझं चुकलं आहे. एक मिनिट हां. तेव्हा मग तो म्हणतो काय झालं आता. तेव्हा ती म्हणते की आकाश सर एक मिनिट, आणि ती बॅग उघडते आणि बॅगमधली त्याला कँडी देते. म्हणते की आकाश सर हे घ्या कँडी. तेव्हा ती म्हणते की प्लीज घ्या ना सर. आकाश म्हणतो की नको नको आहे मला ते, आणि तोही आता तोंड फुगवत असतो. ती म्हणते की सर प्लीज सॉरी, हवं तर मी कान पकडते, आय एम व्हेरी सॉरी, असं म्हणून ती आता पुन्हा त्याची माफी मागते. तेव्हा आकाश म्हणतो इट्स ओके आणि तिच्या हातातून ती कँडी घेतो. आणि नंतर मग ती म्हणते की खरंच सर थँक्यू. मग आकाश आता म्हणतो की ठीक आहे, मी एकाच गोष्टीवर तुला माफ करेन आणि ही कँडी घेईन. तेव्हा ती विचारते कोणत्या. तेव्हा तो म्हणतो की तू आतापासून मला आकाश सर नाही तर आकाश म्हणायचंस. आता हे ऐकल्यानंतर ती म्हणते की काय आकाश. तेव्हा तो म्हणतो की हो, आता इथून पुढे तुम्हाला आकाश सर म्हणायचं नाहीस. मग ती म्हणते की ठीक आहे, खरंच म्हणजे ना हे सगळं झालं ना आकाश सर, मला याचा खूप त्रास होत होता. तेव्हा तो म्हणतो की अरे बघ परत आकाश सर बोललीस. तेव्हा ती म्हणते की ओ सॉरी आकाश, इथून पुढे आता ना मी कसं वेड्यासारखं वागणार नाही. किती काही झालं तरीही आज जशी वागले ना तसं मी अजिबात वागणार नाही. तेव्हा मग तो तिला म्हणतो की ठीक आहे चालेल. आणि मग दोघंजण ही कँडी ओपन करतात आणि चिअर्स करून खायला सुरुवात करतात. तेव्हा मामी विचारते की अगं म्हणजे मी कालपासून तुला बघितलं, तुझं ना लक्ष नव्हतं. तुला मी देवळात पाहिलं होतं. तू देवळात एका कोणाचा तरी पाठलाग करत होतीस. तुझं त्या देवळातल्या कामामध्ये अजिबात लक्ष नव्हतं. म्हणजे मी पाहिलं तर तुझं दुसरीकडेच कुठे लक्ष होतं. आणि तेव्हापासून मी तुला बघते की तुझं इथे कुठेही लक्ष नाही आहे. काय आहे नक्की हे प्रकरण. तेव्हा मग ईश्वरी म्हणत असते की मामी मला एक कळत नाही आहे, माझ्याकडे तुमचं लक्ष होतं याचा अर्थ म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघत होतात का की मी काय करते ते. तेव्हा मामी म्हणते की अगं बाई, लक्ष कशाला द्यायला हवं आहे. जे डोळ्यांना दिसतं ते टाळता तर येत नाही ना. म्हणजे मला दिसत होतं ते मी तुला विचारलं, तू समोर होतीस ना माझ्या, मग मला ते दिसलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे या उलट ना मलाच एक प्रश्न पडलेला आहे. मला सांगा मामी, तुम्हाला काय झालं होतं. तेव्हा ती म्हणते की कुठे कुठे मला काय झालंय. त्यावर ईश्वरी म्हणते की मामी अहो मी पण तुम्हाला काल देवळातून आल्यापासून बघत आहे. तुमच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाल्यासारखा झालेला आहे, म्हणजे अगदी रंगच उडालाय चेहऱ्यावरचा. मी बघतीये, काल आलात तेव्हाही खूप टेन्शनमध्ये होतात. जेवणाच्या टेबलवरही तुम्हाला सारखे ठसके लागत होते, सारखे टेन्शनमध्ये होतात. नक्की काय प्रकार आहे, काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये. तेव्हा मग मामीला आता काय बोलायचं काही सुचत नाही. तेव्हा मग आता ईश्वरी ही आकाशला म्हणत असते की आकाश सर, मला आता काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, मला एकच गोष्ट समजली, ते म्हणजे आता इथून पुढे मी तू लक्षात ठेव, किती काही झालं ना तरी एकमेकांवरती एवढं तरी चिडायचं नाही. एकमेकांना आपण समजून घेऊया. तेव्हा ती म्हणते की हो, आत्तासारखं मी पुन्हा करणार नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, तसंही आपण एकमेकांसाठी आहोत ना, मग आपण एकमेकांना नाही तर कोणाला समजून घ्यायचं आहे. तेव्हा मग तो विचारतो की काय करूया आपण, मस्तपैकी फिरायला जाऊया का कुठेतरी. तेव्हा ती म्हणते की आजूबाजूला बघून, नाही आकाश सर आपण इथे मस्तपैकी निवांत गप्पा मारूया का. तेव्हा तो म्हणतो की ओके ठीक आहे. आता ती आकाशच्या बाजूला जाऊन उभी राहते अगदी चिकटून त्याचा हात धरून, आणि पुन्हा त्याची माफी मागत असते. आता पुन्हा त्यांच्यामधलं पॅचअप झालेलं असतं. नंतर मग इथे ह्या सगळ्यानंतर ईश्वरी म्हणत असते की बरोबर बोलते ना मामी मी, या उलट तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटतंय मला. या सगळ्यात तुम्हीच कुठेतरी हरवला होतात, तुम्हालाच जास्त टेन्शन वाटतंय मला. तेव्हा मग मामी म्हणते की नाही, असं काही नाही आहे.
आणि उगीचच ना तू नसते काही गोष्टी मनात धरू नकोस, समजलं? मी तुला विचारले तर तू उलटं मला विचारू नकोस, असं म्हणून ती चिडून तिथून आता निघून गेलेली असते. आणि नंतर जाता जाता म्हणते की तुम्हा दोघा बहिणींचं ना तसंच आहे. मला याच गोष्टीची काळजी वाटत होती की तू आमचं घर काही करून विकायला नकोस, आणि तेच झालंय. आता काय तू आली आहेस घरात, त्यात तुझ्या बहिणीला पण घेऊन येतेस. म्हणजे काय तुझ्या मनात काय चालू आहे ना तेच कळत नाही. असं आता बोलून तिथून मामी निघून जाते. नंतर शुभंकर फोनवर बोलत असतो. नम्रता आकाशला गाडी थांबवायला सांगते आणि म्हणते, "1 मिनिट थांबा, इकडे बघा शुभंकर आहे." तेव्हा मग तो फोनवर बोलत असतो. ती येते आणि त्याला विचारते की "शुभू, तुझं इथे काय चाललंय?" तेव्हा शुभंकर म्हणतो की "1 मिनिट हां सर, आय विल कॉल यू बॅक." तेव्हा तो म्हणतो की "अगं, माझं फोनवरती बोलणं सुरू होतं." तेव्हा मग ती म्हणते की "इथे कोणाशी बोलत होतास तू?" तो म्हणतो की "हे बघ, माझं ना नशीब एवढं काही चांगलं नाही आहे. माझ्या आयुष्यात ना एखादी डिमांडिंग वाईफ नाही आहे. हां, पण एक डिमांडिंग बॉस आहे, जो सतत त्याला वाटेल ना तेव्हा सारखं-सारखं फोन करून माझं डोकं खात असतो." तेव्हा मग तो म्हणतो की "अगं, पण हे काय? हे बलून वगैरे काय घेतेस तू? लहान मुलगी आहेस का तू?" तेव्हा मग ती म्हणते की "हो, असू दे, मला आवडतं हे बलून्स वगैरे घ्यायला." आकाशला तो म्हणतो की "पण एक ठीक आहे, आकाश तू पण काय? म्हणजे एखाद्या लहान मुलासारखं हिला बलून घ्यायला आवडतं." तेव्हा मग आकाश म्हणतो की "येस, आता काय?" नंतर मग नमू म्हणते की "बरं ठीक आहे, चालेल. मला सांग शुभू, आता तू मला घरीच जात आहेस ना? चल आपण जाऊया." तेव्हा आकाश म्हणतो की "अगं, असं काय करतेस? मी तुला सोडेन ना, काय प्रॉब्लेम आहे?" शुभंकर पण म्हणतो की "अगं हो, असं काय करतेस तू नमे-ढमे? अगं, इतका तुला बॉयफ्रेंड बोलतोय की आपण मस्तपैकी रोमॅन्टिक राईडला जाऊया, लाँग ड्राईव्हला, आणि मग तो तुला घरी सोडेल. मग कशाला उगीचच तू घाई करतेस?" तेव्हा ती म्हणते की "शुभू, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की उगीचच आकाशच्या आईने त्याला घरी लेट गेल्यामुळे काही सुनावू नये एवढंच माझ्या मनाला वाटतं. बाकी काही नाही. उगीचच याबद्दल त्याला काही ऐकायला नको. म्हणूनच मी म्हणाले की आपण दोघं जण जाऊया." आता ती लगेचच म्हणते की "आकाश, तुम्ही घरी जा. उगीचच तुम्हाला उशीर झाला तर प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणूनच तुम्ही आता घरी जा. मी शुभोबरोबर जाते घरी." आता नम्रता ही शुभंकरच्या बाईकवर बसते आणि दोघंही निघालेले असतात. आकाश त्यांना जाताना आता बघतच बसलेला असतो. खरं तर त्याला याचं वाईटच वाटलेलं असतं. शुभंकर म्हणतो की "बरं आकाश, चला बाय." त्यावेळेला मग आता दोघंजणही निघून जातात. आकाशला या सगळ्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं. कारण की त्याला नम्रताबरोबर वेळ घालवायचा असतो. परंतु शुभंकरमुळे तिला नम्रता तिथून निघून जाते आणि याचं त्याला जरा वाईट वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ईश्वरी उठलेली असते आणि ती देवळात आलेली असते. त्याच रामाच्या देवळात जिथे रमाकांत दिसलेला असतो. आता ती देवळात येते आणि आजूबाजूला बघते तर तिथे कुठेही तो बसलेला नसतो. त्यानंतर मग ती देवाच्या पाया पडते आणि म्हणते की "देवा, मला सगळा मार्ग दाखव. हे जे सगळं काही घडतंय ना, त्यामधून काहीतरी व्यवस्थित असं बाहेर येऊ दे. आणि मला लवकरात लवकर अर्णव सरांचे बाबा सापडू दे." म्हणूनच ती इकडे-तिकडे बघत असते. तेवढ्यातच तिचं लक्ष जातं ते देवळातल्या एका साधूकडे, आणि ते गुरुजी असतात. आणि म्हणूनच मग ईश्वरी त्यांना विचारते की "मला सांगता का जरा दादा, एक गोष्ट हवी होती तुमच्याकडून, हरिओम." तेव्हा मग तो म्हणतो "हो बोला ना, हरिओम." तेव्हा ती म्हणते की "काल ना आम्ही इथे बघा रामाच्या मंदिरात प्रसादाचं आयोजन केलं होतं." तेव्हा तो म्हणतो "हो, ओळखलं, बोला." ईश्वरी म्हणते की "मला ना एका व्यक्तीविषयी माहीत हवं होतं. म्हणजे ना तुमच्याबरोबरच होती ती व्यक्ती. इथे जे साधू बसले होते ना, त्यांच्यापैकी एकच होती. मला ना त्यांच्याविषयी जरा माहिती हवी होती." तेव्हा ते म्हणतात की "ताई, सॉरी, माफ करा, परंतु अशी कोणाचीही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही." ईश्वरी म्हणते की "नाही हो दादा, खरंच तितकं महत्त्वाचं होतं. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याबद्दल माहिती हवी होती. थांबा, मी तुम्हाला फोटो." तेव्हा मग ईश्वरी त्यांना फोटो दाखवते आणि नंतर विचारते की "बघा, हे होते ते. यांना तुम्ही पाहिलंय का कधी? म्हणजे काल ते देवळात होते. कुठे गेले, काय गेले, तुम्हाला काही अंदाज आहे का?" तेव्हा मग लगेचच ते म्हणतात की "नाही, यांना तर मी कधी ओळखत नाही." ईश्वरी म्हणते की "दादा, प्लीज एकदा नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खरंच तुम्ही यांना कुठे पाहिलं नाही आहे का?" तेव्हा तो म्हणतो की "नाही ताई, अहो, हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हजारो रामभक्त येत असतात आणि ज्यांनी आपल्या स्वतःचं सगळं आयुष्य रामाच्या चरणी वाहून दिलेलं असतं. त्यामुळे मला तरी असं वाटतं की मी ना यांना कुठेतरी सध्या पाहिलेलं नाही आहे. परंतु जर नक्की पाहिलं तर मी तुम्हाला सांगेन. पण हे सगळं करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नक्की कोण आहेत तुमचे?" तेव्हा ती म्हणते की "हे कित्येक वर्षापासून आमच्यापासून दूर आहेत आणि काल रात्री दिसले मला ते."
त्यामुळे मला त्यांची गरज आहे. प्लीज त्यांना शोधायचं आहे. तेव्हा मग लगेचच गुरुजी म्हणतात, की "हे बघा, काही झालं तरी काळजी करू नका. रामानेच तुमची या मंदिरात त्यांच्याबरोबर भेट घडवून आणली ना, तर प्रभू रामचंद्रच तुम्हाला एकत्र घेऊन येतील. नका चिंता करू. फक्त रामाजवळ हात जोडा. ते नक्की तुमचं काम पूर्ण करतील." आता ईश्वरीला याच एका वाक्याने धीर मिळालेला असतो आणि ती शांत होते. तर शुभंकर आणि नमूची कॉफी पिऊन झालेली असते. तो म्हणतो, की "कॉफी कशी झाली होती?" तेव्हा नमू म्हणते, की "हो, एकदम बढिया." आणि ती मोबाईल बघत बसलेली असते आणि तो कप उचलून घेऊन जातो. सुप्रिया म्हणते, की "हे काय करतोयस तू?" तेव्हा तो म्हणतो, की "हे काय कप हिसळून ठेवतोय मी." मग सुप्रिया म्हणते, की "तू का हिसळून ठेवतोयस? नमू आहे ना, करेल ती." तेव्हा मग तो म्हणतो, की "बघितलं का मॅडमचा तोरा किती आहे ते. माझ्याकडे अगदी रागाने बघत होती. मग मीच काय कप उचलून आलो इथे." तेव्हा लगेचच आता आई म्हणते, की "हे बरोबर नाही आहे बरं का. अरे, उद्या जाऊन लग्न होणार आहे तिचं. सासरी गेल्यानंतर तिला थोडीच असं बसायला मिळणार आहे. सासरी असं काहीच चालणार नाही आहे." तेव्हा मग शुभंकरकडे ती येते आणि म्हणते, की एक दिवस केलंस म्हणून काहीच फरक पडत नाही. मी सासरी पण करते आणि इथे पण." त्यानंतर मग आता शुभंकर म्हणायला लागतो, "पण सासरी गेल्यावर काय होणार आहे ना, काय माहिती मॅडमचं. म्हणजे सासरी गेल्यावरती ती सगळ्यांना हुकूमच सोडते की काय? बसून काम करायला सांगते की सगळ्यांना हुकूम सोडते काय माहिती?" तेव्हा मग लगेचच ती म्हणते, की "हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगते मी शुभू, काय ना मी माझ्या सासरी पण काम करत असते आणि गेली तेव्हा मग लगेच तो म्हणतो, की "काय? आतापासून तू काम करतेस?" मग आई म्हणते, की "हो, अरे म्हणजे कसं आहे माहिती आहे का? ही ना तिकडे गेल्यानंतर ना काम करतच असते. म्हणजे इथे अशी बसलेली असते रागाने, तिकडे ना आमच्या नमूची सासरी गेल्यानंतर अगदी गरीब गाय होते. मग तेव्हा प्रेमाने सगळं काही काम करत असते ती आणि तिकडे सगळं काही असं व्यवस्थित आहे, त्यामुळे तिला तितकं काही टेन्शन नाही आहे. पण नाही, सगळं करते माझी नमू." तेव्हा असं म्हटल्यावर नम्रता तिच्याकडे बघायला लागते आणि आई माझ्याविषयी काही चुकीचं तर नाही ना बोलत आहे ना, असं तिचं लक्ष असतं. त्यावेळेला मग आता शुभंकर म्हणतो, की "पण बरं आहे हा तुझं हे सगळं. आता इतक्यात लवकर हे सगळं शिकायला झाली आहेस तू आणि लवकरात लवकर सासरी जाणार आहेस. त्यामुळे हो, असा ॲटिट्यूड जरा बदल. तिकडे सासरी काही वेगळीच लोकं असतील, त्यामुळे जरा सांभाळून." त्यावेळेला आता लगेचच पुढे ती म्हणते, की माझ्या सासरी ना सगळे काही व्यक्ती चांगले आहेत, फक्त एक व्यक्ती सोडून." आणि लगेच शुभ म्हणतो, की "आकाशची आई बरोबर ना?" तेव्हा मग सुप्रिया म्हणते, की "हो, अगं आकाशची आई ना वेगळीच आहे." तेव्हा मग लगेचच शुभंकर म्हणतो, की "हिचं तर आईबरोबर पटत नाही. मला सांग तुझ्याशी त्या कशा बोलतात म्हणजे काय वागतात?" तेव्हा ती म्हणते, की "अरे छे! आमची भेटच कुठे झाली आहे मुळात. आम्ही भेटलोच नाही एकमेकींच्या समोर." तेव्हा शुभंकर म्हणतो, की "काय वार्ता करतीस तू? अगं, तू भेटलीच नाही आहेस. म्हणजे साखरपुड्यापासून आजतागायत तुम्ही भेटलेच नाही आहे." तेव्हा मग आई म्हणते, की "हो, अरे नाही भेटलोय आम्ही." म्हणजे काय माहिती प्रत्येक वेळेला ते भेटतात की बोलणं टाळतात. आत्तापर्यंत एकदा तरी आमचं भेटणं झालं पाहिजे होतं ना, पण नाही. प्रत्येक वेळेला ना त्यांना काहीतरी कामच असतं आणि काम असतं की कुणास ठाऊक. तेव्हा लगेच नमू म्हणते, की "अगं आई, असं का बोलतेस तू? अगं, असं तरी बोलू नकोस ना. आपण मिडल क्लास आहोत, म्हणून आपल्याला काही माहीत नाही आहे. पण ते वरच्या क्लासचे आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची तशी कामं असतात." लगेचच शुभंकर म्हणतो, की "बघितलं? लगेचच या मॅडमला सासरची वेळ आली, सासरची बाजू घ्यावीशी वाटली." तर त्यावेळेला नमू म्हणते, की "आई प्लीज नको वाईट वाटून घेऊस." त्यावेळेला मग नमू म्हणते, की "आई काय झालंय आता?" तेव्हा सुप्रिया त्यांना आणखी एक कॉफी आणून द्यायला सांगते. म्हणजेच आणखी एक कॉफी ती त्यांना बनवायला जाते. तेवढ्यातच इथे अंजली बाहेर आलेली असते. ईश्वरीचं किचनमध्ये काम सुरू असतं भाजी बनवण्याचे. तेवढ्यात अंजली येते आणि तिची छकुली रडत असते. "काय झालंय छकुली? अशी का रडतीयस तू?" आणि गप्प करायला बघत असते. ईश्वरी बाळाकडे बघते आणि तिला असं वाटत असतं, की पिल्लूला काय झालंय? मला तिला घेऊन शांत केलं पाहिजे. पण ताई माझ्याकडे तिला देतील का? असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि ती म्हणते, की "काय झाले चकुलीला? ती एवढी का रडत आहे? तिला नक्की काय वाटत असेल?" ईश्वरीच्या जीवाची नुसती आता घालमेल होत असते. कारण की जर बाळाला बघितलं तर काय होईल याचा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. ते इथे नम्रता फोनमध्ये बघत बसलेली असते आणि तिचं बोलणं सुरू असतं, की "आई, अगं काय आहे ना, काही झालं तरीही मला आता आकाश सरांच्या आईबद्दल काही वाटत नाही. कारण की या सगळ्याची सवय झालेली आहे मला." नंतर मग शुभंकरचं काम सुरू असतं. तेव्हा शुभंकर हा बघत असतो कामाकडे. तेव्हा नमू म्हणते, की काही लोकं ना कामामध्ये इतके बिझी असतात ना, की त्यांचं लक्षच नसतं आजूबाजूला आणि मुद्दामच ती असं उकडतंय आणि त्याच्या तोंडावरती
तिचा जो पदर असतो, ओढणी असतो, ती मुद्दाम उडवत असते. तेव्हा तो म्हणतो की "ए बाई, अगं जरा शांत बस. मगाशी तुझ्याशी गप्पा मारत बसलो. माझं काम बाकी आहे, मला काम करू दे." त्यावेळेला मग ती म्हणते की "अच्छा, म्हणजे इतकं महत्त्वाचं काम आहे तुझं. असं काय काम करतोस रे तू? मला जरा सांगशील का?" त्यावेळेला तो म्हणतो की "माझं ॲड कॅम्पेन आहे. ॲड कॅम्पेनमध्ये मी काम करतो." तेव्हा मग लगेचच ती म्हणते की "अच्छा, म्हणजे नक्की काय काम असतं तुझं? काहीतरी फेकू नकोस." तेव्हा तो म्हणतो की "रिअली माझं काम आहे ते. म्हणजे वेगवेगळे कॅम्पेन्स काढणं किंवा ॲडव्हर्टायझिंग एजन्सी हे सगळं माझं काम आहे." तेव्हा मग ती विचारते की "मला सांग, नक्की या तुझ्या कामामध्ये काय असतं?" तेव्हा तो सांगतो की "हो, आता तुला सोप्या शब्दात सांगतो, तेव्हा आम आदमी तुझ्या भाषेत आम आदमीच्या स्वरूपात. अगं, तू आता टीव्हीवरती हे जे काही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे बघतेस ना, तर ते आम्ही डिझाइन केलेले असतात. त्यामागे लिहिलेली स्क्रिप्ट असो किंवा बाकीच्या काही डिझायनिंग असो, हे सगळं माझं काम आहे." तेव्हा ती म्हणते की "वॉव! हे तर मस्त काम आहे शुभो. पण मला सांग, की मग तू ॲडव्हर्टायझिंग वगैरे करतो, मग हे टीव्हीमधले फिल्म स्टार वगैरे सगळ्यांना तू भेटत असशील ना? सगळ्यांची तुझी ओळख होत असेल." तेव्हा तो म्हणतो की "हो, तसं आहे. म्हणजे ओळख तर होते. म्हणजे इतकं नाही आहे, कारण अजून आम्ही इतकी सुरुवात केलेली नाही आहे. मी आताच नवीन जॉबला लागलो ना, परंतु आत्ताची माझी ॲड आहे रोहितकडे." तेव्हा ती म्हणते की "रोहित म्हणजे साक्षीचा नवरा?" तेव्हा ती म्हणते की तो म्हणतो की "नाही, साक्षीचा नाही नवरा, रोहित." तेव्हा ती म्हणते की "हो, खरंच भारी. मला ना त्याला भेटायचं आहे. खरंच खूप भारी आहे. अरे कसला भारी आहे तो. त्याने आपल्या इंडियाला 2 वर्ल्ड कप जिंकून दिलेत. सिरियसली मला खूप आवडतो. मला त्याची भेट घडवून आणशील ना तू?" तेव्हा शुभंकर म्हणतो की "येस, म्हणजे ना तसं काही एवढंही कठीण काम नाही आहे. आमचे शूट्स असतात ना ते आउटडोअरच असतात. त्यामुळे तू नक्की माझ्यासोबत येऊ शकते." तेव्हा लगेचच तो म्हणतो की "पहिले मला सगळं बघावं लागेल, कारण मी नवीनच आहे ना. नंतर मग इतकं काही नाही आहे." तेव्हा ती म्हणते की "हो, पण नक्कीच भेटव मला तू, प्लीज." तेव्हा शुभंकरला लगेच आई मागून म्हणते, म्हणजे सुप्रिया, की "ए बाबा, तुझी नवीन नोकरी आहे. उगीचच हिच्यामुळे ती नोकरी गोत्यामध्ये आणू नकोस हां. जरा व्यवस्थित, नवीन नोकरी आहे तर जरा जपून राहा." त्यावेळेला नमू म्हणत असते की "आई, तुला काहीतरी मध्ये बोललंच पाहिजे का गं? कशाला उगीचच मध्ये बोलतेस? जाऊ दे ना." असं म्हणून आता ती त्याला समजवत असते. त्यानंतर मग आता लगेचच तो म्हणतो की अगं नमे, जरा शांत बस. कसं आणि काय चाललंय तुझं?" तेव्हा ती म्हणते की "हो, मग काय, आता मला काम करावंच लागणार आहे. शुभो, तू नक्की मला भेटवणार आहेस ना?" तेव्हा मग ती म्हणतो की "हो, अगं भेटवतो, त्यात काय एवढं? पण त्याचं काय आहे ना, मला काहीच सांगता येत नाही. ते लोक काय करतील आणि काय नाही. मी आता भेटायचं तर ठरवलंय, परंतु नक्की भेटेन किंवा नाही हे पण माहीत नाही." तेव्हा लगेचच आता ती म्हणते की "तू मला आत्ता प्रॉमिस केलं होतंस ना, शुभो, असं बोलतोयस मला तू?" असं म्हणून आता लगेचच तो तिच्या मागे मागे बाहेर-बाहेर पळत असतो आणि ती त्याच्या मागे-मागे असते आणि म्हणते की "शुभो, मी ना तुला आत्ता सोडणार नाहीये. लक्षात ठेव, तुझ्यामुळे हे सगळं झालंय. थांब, मी तुला सोडणार नाहीये." तेव्हा तो म्हणतो की "ए बाई, अगं गप्प बस जरा. मला माझं काम करू दे." तेव्हा ती म्हणते की "नाही, आता मी तुला काहीच काम वगैरे करू देणार नाहीये. बंद कर. बंद कर आधी तो लॅपटॉप." तेव्हा मग तो म्हणतो की "अगं बाई, माझं सगळं काही सुरू आहे. थांब, सेव्ह करू दे." तेव्हा मग ती लक्ष देते आणि म्हणते की "नाही, आता तू लॅपटॉप बंद कर." मग ती लॅपटॉप बंद करायला सांगते आणि म्हणते की "पहिले सॉरी बोल, नाहीतर मी सोडणार नाही." मग त्याच वेळेला तो म्हणतो की "ओ बाई, सॉरी." मग ती म्हणते की "थांब ना, मी कान पकडते." आणि ती जोरात त्याचा कान पिरगळते. तेव्हा हे सगळं बघून, त्यांच्यामधला हसी-मजाक बघून नमू म्हणते, आई म्हणते की "मला तरी कळलंच नव्हतं. मला का या दोघांचा डोक्यात विचार आला नाही? खरं तर हे दोघंजणही एकमेकांसाठी किती छान आहेत. एकमेकांबरोबर लहानपणी वाढलेत. चांगले ओळखतात एकमेकांना आणि यांचं चांगलं जमतं देखील. मी या दोघांचा यापूर्वी का एकत्र विचार केला नव्हता? दोघंही खरंच खूप सुंदर आहेत एकमेकांसाठी." तेवढ्यातच आता आई विचार करते की "शिट, मी हा सगळा काय विचार करतीये? जाऊ दे, माझं मनात काहीतरी वेगळंच आलं, भलतंच आलं." तेवढ्यात ईश्वरीला काही राहवत नाही. ती येते ताईकडे आणि म्हणते की "ताई, जरा मला देता का? बघू दे मला चकुलीला काय झालंय ते. जरा प्लीज द्या." असं म्हणून ईश्वरी आता तिच्याकडून मागून घेत असते आणि अंजली पण काही बोलत नाही. बाळ रडतंय म्हणून ती तिच्याकडे देते आणि नंतर ईश्वरी अगदी चेहरा अगदी बारीक करून उभा असते. ते अंजलीला बघवत नाही म्हणून ती बाळाला हातात देते आणि मग ईश्वरी म्हणते की "ये बाळा, इकडे ये. तू नक्की काय झालंय तुला? कसला त्रास होतोय तुला? इकडे ये बघू." असं म्हणून ती तिला जवळ घेते आणि ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते. नंतर मग आता तिच्या तोंडामध्ये बोट असतं आणि ती सारखी रडत असते. तेव्हा मग ईश्वरी तिला बाजूला घेऊन जाते आणि अशी गोल-गोल, गोल-गोल इथून-तिथून फिरवत तिला म्हणते की "काय गं, चकोली काय झालं? कशाला रडायला हवंय तुला?
इतकी का रडतेस तू? आणि हो, अगं इतकं रडायचं नाही. मामासारखं नुसतं नुसतं फिरायला पाहिजे ना एका मुलीला, हां?" असं म्हणून ती आता बाळाला घेऊन गोड गोड अशी छान बोलत बोलत तिच्याबरोबर पुढे फिरत असते. तर आता त्याच वेळेला ईश्वरीच्या आवाजाने आणि तिच्या स्पर्शाने बाळ अगदी शांत होऊन गेलेलं असतं. बाळ गप्प असतं आणि ईश्वरी म्हणते की "अरे शकुली, आता आमची शांत झाली शकुली. आमचं बाळ गुडगल आहे." असं म्हणून ती आता तिला जवळ घेऊन अगदी शांत करत असते. तेव्हा अंजली बघते आणि अंजलीच्या लक्षात येतं की हे जे काही घडतंय ते आपण खरंच यामध्ये चुकतोय का? म्हणजे ईश्वरीच्या बाबतीत चूक झाली आहे का माझी? हे सगळं ओळखण्यामध्ये. तर इथे ईश्वरीने बाळाला अगदी शांत केलेलं असतं आणि तिच्याच कुशीत ती विसावलेली असते आणि तेवढ्यातच अंजली वाकून पिल्लूकडे तिच्या बघत असते. तिचं पिल्लू शांत कसं झालं याकडे तिची नजर असते. तर ईश्वरीलाही आता खूप बरं वाटलेलं असतं. बाळाने अगदी प्रेमाचा आणि जादूचा स्पर्श ओळखलेला असतो आणि ती शांतच झालेली असते आणि बाळाला घेऊन ती इकडे-तिकडे नुसती फिरत असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, की अर्णव हा एका ऑफिसमध्ये असतो आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक मुलगी असते आणि तेवढ्यात सगळेजण येतात आणि सगळेजण मोबाईलवरती ते फोटो काढायला लागतात आणि अर्णव राजेशिर्के एका मुलीबरोबर सापडला आणि हे सगळं शूटिंग सुरू असतं. अर्णवही शुद्धीत नसतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, "एक मिनिट, तुम्ही जरा प्लीज बाजूला व्हा." आणि ती त्या मुलीला बाजूला जायला सांगते आणि अर्णवला काहीतरी त्रास होत असतो. अर्णव ईश्वरी समोर बघितल्याबरोबर म्हणतो, की "मिस इंदोर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे ना सगळं काहीही घडलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. हे जे काही होतं ना, ते सगळं खोटं होतं. मलाच कळलं नाही. मला हे कोणत्यातरी ना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते. नक्की काय होतं ना, मलाच नाही समजत आहे." तेव्हा आता ईश्वरी म्हणते, की "सर, आता आलंय का तुमच्या लक्षात? हा सगळा जो काही ट्रॅप होता तुमच्यासाठी, हाच दुसऱ्या व्यक्तीसाठी पण केलेला असू शकतो ना?" तेव्हा मग तो म्हणतो, की "काय म्हणतेस तू मिस इंदोर?" तेव्हा ईश्वरी हा फोटो दाखवते आणि म्हणते, की "बघा, हा फोटो आणि हा फोटो याच्यामध्ये किती फरक आहे ते मला सांगा. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, की या फोटोमधून तुम्हाला काय लक्षात आलेलं आहे? तुम्हाला असं वाटतंय, की हा जो फोटो आहे, काही वर्षांपूर्वीचा तुमच्या वडिलांच्या आणि माझ्या आईचा हा फोटोही असाच काढला गेलेला होता. जसा तुमच्याबद्दल ट्रॅप केलाय ना, तसा त्यांच्याबद्दलही ट्रॅप केला होता. त्यांनाही कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करू शकतं ना, हे सगळं करून. या गोष्टीचा सर तुम्ही जरा विचार करा. हे जसं घडलंय ना, त्यामध्ये तुमच्या वडिलांची किंवा माझ्या आईची काहीही चूक नव्हती. हे सगळं असंच घडलं होतं आणि त्यावेळेलाही त्यांना कोणीतरी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे का तुमच्या लक्षात येत नाहीये? आता ईश्वरीने थेट अर्णवच्या डोक्यात प्रकाश पाडलेला आहे. नेमकं अर्णवला आता सगळं काही समजणार आहे का? या गोष्टी ज्या काही ईश्वरीने सीन रिक्रिएट करून केल्या आहेत, त्याला नेमकं काय घडणार आहे? अर्णवला त्या सगळ्या गोष्टी समजतील का? पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.